नमस्कार सर्वांना. उत्तुंग भरारी या चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आरंभिक बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिवस, जे की ECC डे, जे मार्च महिन्यामध्ये साजरा करायचा आहे आता 10 तारखेला. तर त्या संदर्भात आपण त्याचे विषय पूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वांना विनंती आहे की चॅनलवर नवीन असणारे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे जो प्रत्येक ताईंना हा वेळेच्या आत पोहोचणं गरजेचं आहे, जे की 10 तारखेला ते साजरा करायचा असतो. म्हणून प्रत्येक अंगणवाडीच्या ताईने हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहूया त्याची सविस्तर माहिती काय आहे ते. आरंभिक बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिवस, ECC डे. तर विषय आहे दीक्षांत सोहळा, ग्रॅड्युएशन डे आणि नाव नोंदणी उत्सव. त्याची वेळ आहे 90 मिनिटे आणि ठिकाण काय आहे म्हणजे तुम्ही ग्रामपंचायतचा हॉल, अंगणवाडीचा केंद्र किंवा पालक बसू शकतील अशी कार्यक्रमाची जागा कुठेही घेऊ शकता. यापैकी कुठली जागा तुम्हाला कुठली जागा अवेलेबल असेल, उपलब्ध असेल, त्या ठिकाणी तुम्ही ही कार्यक्रम घेऊ शकता. तर त्याचं उद्दिष्ट काय आहे, तो कार्यक्रम घेण्याचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे 1 नंबरला आहे यशस्वीरित्या अंगणवाडीत शिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलांचा सन्मान करणे व अभिनंदन करणे. आणि 2 नंबरला आहे 3 वर्ष पूर्ण झालेल्या बालकांची अंगणवाडीमध्ये नोंदणी करणे, स्वागत करणे. तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. तर साहित्य फुगे, रंगीत कागद, लाल रिबन, निळी रिबन इत्यादी. तर त्याची पूर्वतयारी आहे. सत्रास आवश्यक साहित्य तयार असावे. सत्राची वेळ व दिनांक पालकांना आदल्या दिवशी सांगायचा आहे. तर सर्व पालक, समुदायातील पंचायत सदस्य, महिला मंडळ सदस्य व इतर सदस्य यांना आमंत्रित करावे. किशोरवयीन मुले, मुली, पालक इत्यादी यांचा कार्यक्रमाच्या तयारीत सहभाग घ्यावा. फुले, रंगीत कागदाचे तोरण, मुलांनी काढलेले रंगवलेली रेखाचित्रे, रांगोळी इत्यादी वस्तूंची कार्यक्रमाच्या जागेची सुशोभन करावे. तर समारंभाची सर्व तयारी आणि कार्यक्रमाच्या ठिकाणची सजावट व इतर व्यवस्था आधीच करून ठेवावी. मुलांच्या संख्येइतके रिबनचे तुकडे तयार करावे. कंसात 5 ते 6 मुलांच्या संख्येइतके लाल रिबन तुकडे आणि 3 वर्ष पूर्ण झालेल्या मुलांच्या संख्येइतके निळ्या रिबनचे तुकडे. त्यानुसार मुलांच्या नावांची यादी तयार करावी. तर सर्वात प्रथम काय करायचं आहे, स्वागत करून घ्यायचं आलेल्या पालकांचं. अंगणवाडी ताईंनी प्रथम अंगणवाडी सेविका यांनी जमलेल्या सर्व पालकांचं, इतर सदस्यांचं स्वागत करून घ्यायचं आहे. आजच्या कार्यक्रमाची ओळख करून द्यायचं आहे. त्यानंतर जी प्रक्रिया आहे ते आजच्या कार्यक्रमाबाबत थोडी माहिती द्यावी की अंगणवाडीची 3 वर्ष पूर्ण करून पहिल्या वर्गात जाणार आहेत अशा पहिल्या वर्गात करणाऱ्या 5 ते 6 वर्ष वयाच्या मुलांचा सन्मान सोहळा आहे. तर तशाच अंगणवाडीत वयाची 3 वर्ष पूर्ण केलेली मुले अंगणवाडीत येणार आहेत अशा नवीन प्रवेश करणाऱ्या मुलांचे स्वागत करून प्रवेश उत्सव देखील साजरा करणार आहोत. तर त्यानंतर अंगणवाडीत काय उपक्रम घेतो याबाबत चर्चा करावी. 3 ते 6 वर्ष मुलांसाठी अंगणवाडीमध्ये मुलांच्या वयानुसार विविध खेळ उपक्रम घेतले जातात. त्यामध्ये मुलांची शाळेत जाण्याची तयारी होते. शिक्षकांचे ऐकून घेणे व सूचनेप्रमाणे कृती करणे, स्वतःचे मत मांडणे, शाळेतील शिस्त, इतर मुलांसोबत मिळून एकत्र खेळणे, वाचन लेखनाची तयारी, भाषेची ओळख, अंकगणिताची ओळख इत्यादी बऱ्याच गोष्टी शिकतात, ज्यामुळे मुले पुढच्या औपचारिक शाळेत म्हणजेच पहिल्या वर्गाच्या शाळेसाठी तयार होतात आणि त्यांना शाळेच्या वातावरणाशी जुळवून घ्यायला मदत होते. तर म्हणून मुलांना अंगणवाडीत पाठवणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर अशा यशस्वीरित्या अंगणवाडीत शिक्षण पूर्ण करणाऱ्या 5 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना व त्यांच्या पालकांना समोर बोलवावे आणि पालकाकडून मुलांच्या मनगटावर लाल फीत बांधून सन्मान करावे व अभिनंदन करावे. पुढील शालेय शिक्षणासाठी शुभेच्छा द्यावेत. परत त्यानंतर करायचं आहे, अंगणवाडी ताईंनी काही पालकांना आपल्या मुलांच्या अंगणवाडीतील प्रगतीबाबत मत व्यक्त करण्यास सांगावे. त्यानंतर एक गाणे घेता येईल. गाणे झाल्यानंतर 3 वर्ष पूर्ण केलेल्या अंगणवाडीत प्रवेश घेणाऱ्या मुलांना व त्यांच्या पालकांना समोर बोलवावे आणि पालकाकडून मुलांच्या मनगटावर निळी फीत बांधून स्वागत करावे. तसेच ताईने सांगावे की एकही मूल अनौपचारिक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आपण एक प्रतिज्ञा करूया, असे म्हणून खालील प्रतिज्ञा घ्यावी.
तर ती प्रतिज्ञा आहे, सर्व मुलांचा करूया विकास, प्रत्येक बालक अंगणवाडीत जाईल, ही जबाबदारी आपलीच आहे खास. तर अजूनखीन एकदा वाचूया. सर्व मुलांचा करूया विकास, प्रत्येक बालक अंगणवाडीत जाईल, ही जबाबदारी आपलीच आहे खास. तर त्यानंतर समारोप करायचा आहे. सर्व कार्यक्रम झाल्यानंतर पालकांचा समारोप धन्यवाद व्यक्त करून उपक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करावे. शेवटी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद म्हणून आभार मानायचा आहे. आणि आणखीन पुढील जो कार्यक्रम आहे, पुढील महिन्याचा जो कार्यक्रम किती तारखेला घ्यायचा आहे आणि ती तारीख त्या पालकांना सांगायचं आहे. अशा प्रकारे कार्यक्रम घेऊन 10 तारखेला, आणि जी लिंक आहे दिलेली असते तुमच्या ऑफिसकडून, तुम्हाला तो लिंक पण भरून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे ECC डे साजरा करायचा सर्वांनी. तर हा व्हिडिओ आहे, तुम्ही सर्वांना जास्तीत जास्त शेअर करा, सर्वांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचू द्या. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद.